शेवटी दिसली आहे. अंडेवाले ते बघ. बघा अंडेवाले बोललो वेगळा दिसलाय. बरोबर आहे की हा बाकस आहे. चोर बसलेला आहे, चोर बोंबील. एवढा मोठा आहे बघा वरस मासा. हे फार जिवंत पण आहे ते बघा. हे कसे देते? एवढे मोठी माकलं आहे त्या मावशीकडे. जरा नवीन दिसलाय आपल्याला. लाड मासा मिळेल, कुपा मिळेल, पोपट मिळेल. बापरे एवढं स्वस्त आहे अजून. हे दिलदार सगळे आपल्या कोळी भगिनी असतात. सकाळी आला तर जिवंत मिळतील, लवकर आला जिवंत कोळंबी आहे. हे बघा पाय हलतायत. एवढा मासा जिवंत. नवी मुंबईला असं मस्त मार्केट बांधून देईल. हे नेरूळ मधल्या शिरवणे गावचं फिश मार्केट. Your destination is on the right. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे नेरूळला आणि आपल्या पाठीमागे जे आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे ना, हे नेरूळमधल्या शिरवणे गावचं फिश मार्केट. आणि आज तेच आपण एक्सप्लोर करायला आलो आहोत. आज आहे वार बुधवार, तारीख आहे 11 फेब्रुवारी 2026. आणि आजच्या तारखेला ह्या मार्केटमध्ये कोणकोणते मासे असणार आहेत, काय रेटने असणार आहेत ते आपण बघणार आहोत. आता हे जे मार्केट आहे ना, हे जुईनगरपासून पण जवळ आहे आणि नेरूळपासून पण जवळ आहे, मिडललाच आहे इथे. आणि आपण पहिल्यांदाच ह्या मार्केटला आलो, म्हणजे याच्या अगोदर कधी आपण आलो नाही या मार्केटला. फर्स्ट टाईम आपण हे मार्केट एक्सप्लोर करतो आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल. काय रेट्स आहेत, काय टायमिंग असं ह्या मार्केटचं आणि कसं यायचं ते सर्व काय मी तुम्हाला सांगणार आहे. चला मार्केटमध्ये जाऊया आणि मार्केट एक्सप्लोर करूया. मासे बघूया कुठले कुठले आहेत. हा रोड आहे, बाजूला रेल्वेचा ट्रॅक आहे आणि इकडे असं छोटंसं मार्केट पण असतं. इकडे सगळे भाजीवाले वगैरे आहेत, कपडेवाले आहेत. आणि इकडे समोर हे मच्छी मार्केट आहे. हे आहे लांबलचक फिश मार्केट. आणि हे पण मला वाटतं महानगरपालिकेने बांधून दिले. नवी मुंबईला असं मस्त मार्केट बांधून दिलेले आहेत महानगरपालिकेने. असे ते पाठीमागे नंबर असतात 31, 30 असे. आणि सुरुवातीला इकडे दिसतात बोंबील. बोंबील कसा वाटा आहे? 200 रुपये. बघा बोंबीलचा वाटा 200 रुपयाचा. 6 बोंबील आहेत. एखादा लावून मिळेल ना? बघा ताई सांगतात एखादा लावून मिळेल बोंबील. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? हा 100ला आणि हा 200 रुपयाला. साईज तेवढीच आहे, फक्त हा छोटा वाटा आहे बस, बाकी काय नाही. आणि इकडे डोमी आहे. बघा डोमी कसा वाटा? डोमीचा वाटा आहे 200 रुपयाचा आहे. जवळजवळ 6 डोमे आहेत, छोट्या मोठ्या आहेत. ही एखादी छोटी आहे आणि मोठी लावून देणार. बिंदास आहे इकडे. किती वाजता उघडतं हे मार्केट? आणि किती वाजेपर्यंत असतं तुम्ही? किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. बघा. आणि वाराच्या दिवशी या बुधवार, शुक्रवार, रविवार 3 दिवस. आणि मांदेलीचा वाटा कसा? 50. बघा 50 रुपयाला मांदेलीचा वाटा आहे. बघा ही मावशी काय कापते? मोठा मासा आहे. मावशी काय आहे तो? बघा रूपचंद कापते, म्हणजे गोड्या पाण्याचा मासा आहे इकडे. आणि बासा कसा आहे किलो? 200 रुपये किलो बासा आहे. आणि इकडे जिवंत आहे. हा कुठला मासा आहे? शिवडा. आणि बघा इकडे शिवडा मासा आहे, जिवंत आहे शिवडा मासा. हा कसा किलो? 160 रुपये किलो आहे. बघा शिवडा मासा जिवंत. आपण तोच आहे ना बासा? तोच रेट आहे मोठा 200 रुपये किलोच ना? बघा हा जिवंत आहे. हा बर्फातला आहे. गोड्या पाण्याचे मासे आहेत. कटला रोहू पण यांच्याकडे मिळणार. बघा रूपचंद तिकडे कटिंग झालं आहे. गोड्या पाण्याचा पापलेट रूपचंद हलव्यासारखे मस्त कट केलेले आहे. रूपचंद कसं आहे आज किलो? 170 रुपये. म्हणजे 200 रुपयाच्या आसपासच रेट असतो ना गोड्या पाण्याच्या माशांचा. आता कटला जर मोठा असेल तर तो 250 ते 200, 300 रुपये किलोपर्यंत जातो. बाकी गोड्या पाण्याच्या माशांचा हाच रेट असतो. हे बघा कटला कसा किलो आहे? बघा हा कटला 200 रुपये किलो आहे. रूपचंद आहे छोटा. कसा? 170 रुपये किलो रूपचंद. आणि रोहू? रोहू पण 170 रुपये किलो. आणि हा काळा मासा चिलापी कसा तो? 300 रुपये किलो. चिलापी आता महाग झाला आहे. आणि इकडे बघा जिवंत खाडीची कोळंबी. कुठल्या खाडीची आणताय? पनवेलची. बघा ही कशी किलो? 800 रुपये किलो आहे. 700 बघा 700 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि जिवंत कोळंबी आहे. बघा पाय हलतायत. ताई थांबल्यात आपल्यासाठी कापायच्या. बघा 700 रुपये किलो. बघा इकडे जिवंत कोळंबी आहे. बघा इथे बाजूला मावशी हळूच सांगतात 600 पर्यंत देतील. पण ठीक आहे 700 रुपये पण काय वाईट नाही. जिवंत कोळंबी मिळते म्हणजे खूप चांगलं आहे. आणि खाडीची कोळंबी आहे. अशा गोड्या पाण्याचे मासे सुरुवातीला दिसलेत आपल्याला.
मोदका आहे तिकडे. कसा वाटा मोदकांचा? एवढाच वाटा राहिला आहे आणि 100 रुपयाला लावला एवढा वाटा मोदकांचा. कुपे कसे आहेत ते कुपे? 200ला एक. बघा 200 रुपयाला एक कुपा आहे आणि छोटी करली आहे. 100 रुपयाला करली मिळेल तुम्हाला. बघा जास्त मोठे मासे नाही, पण पाहिजे ते आपल्याला बारके बारके मासे आहेत. हलवा कसा? बघा 500 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला हलव्याची. आणि इकडे तुम्हाला निवटे आहेत ना, हे बघा निवटे सध्या जिवंत नाहीत. सकाळी आलात तर जिवंत मिळतील, लवकर आलात तर. 7ला आलेत ना. बघा मावशी सांगते 7 वाजता आणलेत निवटे. आतापर्यंत काय जिवंत राहणार ते. कसा वाटा? बघा 200 रुपये वाटा आहे आणि हा छोटा आहे तो 100 रुपयाला वाटा आहे. आणि बांगडे पण आहेत छोटे. हा 200 रुपयाचा वाटा आहे बांगड्यांचा आणि हा 100 रुपयाचा. 3 बांगडे 100 रुपयाचे. आणि हे तुम्हाला जरी तर 6 दिसत असलं तरी एखादा लावून मिळेल. तेवढे दिलदार सगळे आपल्या कोळी भगिनी असतात, काय टेन्शन नाही. असं वाट्यावर घेतलं तर एका दुसरा लावून मिळेल तुम्हाला. आणि हे कसे कोळंबी? बघा 200 रुपयाला कोळंबीचा वाटा आहे. थोडीफार अशी लावून मिळेल. बघा तेवढी लावून मिळेल. थोडीफार काय भरपूर आहे. 200 रुपयात तुम्हाला 50 रुपयाची कोळंबी लावून मिळेल अशीच. आणि याच्या गाला नंबर अशा मागे लिहिलेलं असतं. तर प्रॉपर बांधून दिलेलं मार्केट आहे. सुके मासे पण मिळतील तुम्हाला या मार्केटमध्ये. ओले तर बघतोय आपण, सुके पण आहेत. वाकट्यांचा कसा दिला आहे? 200चा. बघा हे 8 वाकटे आहेत. या तुम्हाला 200 रुपयाला मिळतील. मोठे आहेत वाकटे. आणि हे बोंबील कसे? बघा 50 रुपयाला बोंबीलचा वाटा आहे छोटा छोटा. आणि जवळ्याचा वाटा बापरे एवढं स्वस्त आहे अजून. आणि बघा हे जवळ्याचे 50 रुपयाचे 3 वाटे आहेत. सुकी मच्छी पण आहे इकडे. कशी पापलेट मग? बघा 500 रुपयाला ही 5 आहेत. ही बघा ही पण 500ची पापलेट आहे. ही 6 आहेत. ताजीवाले एकदम सांगते मावशी. बर्फाचं बिलकुल काय नाही. बघा 500 रुपयाला पापलेट आहेत. 5 पापलेट आहेत. एखादा लावून मिळेल. 6वा पापलेट मिळेल तुम्हाला 500 रुपयामध्ये. आणि सगळ्यांकडे चिलापी मासा मात्र दिसतोय सगळ्यांकडे. कसा चिलापी? सांगायला लागतं ना. काळा मासा फेमस बिगवनचा आहे ना. बघा बिगवनचा चिलापी मासा कसा देते वाटा? बघा हे 200 रुपयाला 5 चिलापी आहेत आणि 100 रुपयाला 4 आहेत. हा मोठे साईज आहे. बरोबर. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपयाला 7-8 बोंबील आहेत. साईज बघा ही. आणि हा 200 रुपयाचा आहे. साईज थोडी वाढली आहे त्यामुळे रेट पण वाढला आहे. इकडे कुपा वगैरे सगळं कापून ठेवलेलं आहे. काटा वगैरे काढून ठेवलेला आहे मावशीने. सगळ्यात वेगवेगळे काढून ठेवलेले आहे. आणि बघा इकडे ताड माशाचा हे काटा राहिला आहे. बाकी अख्खा ताड मासा संपला आहे. लवकर या सकाळी. मी उशिरा आलो आहे. आणि वाम आहे, काळी वाम आहे ही. कसा तुकडा? 200. कुठला पण घ्या 200 ना. आणि हा कसा ताडचा? ताड पण 200. हे सगळे 200-200च लावलेत का? हे बघा मुंडी 100 आहे. ही कुपाची आहे ना. हे बघा ही ताड माशाची मुंडी आहे जी अर्धीच आहे. ही कशी देते? 200 बघा 150 पर्यंत देईल. 200 सांगते. आणि ही पोपट माशाची मुंडी आहे. ही 200ची आहे. आणि ही तुम्हाला कुपाची मुंडी 100 रुपयाला मिळेल. मग असे पीस मिळतील तुम्हाला. ताड मासा मिळेल, कुपा मिळेल, पोपट मिळेल, सगळं काही मिळेल. फक्त लवकर आलात की. हे कोळंबी मोठ्या साईजची आहे. कसा वाटा? बघा 200 रुपयाला वाटा आहे. 1 किलो 600 रुपयाला मिळेल. किलोवर पण मिळेल, वाट्यावर पण मिळेल. तुम्ही जसं घ्याल तसं. आता हा वाटा दिसतो याच्यात 1-2 पीस तुम्हाला वाढवून पण मिळतील कोळंबीचे वाट्यावरती. बघा 23 नंबर गाळा आहे मावशीचा. आणि इकडे बघा हा मासा बघा जरा नवीन दिसला आहे आपल्याला. आणि याला टोळ मासाच म्हणतात. केवढा बारका आहे बघा. कसा वाटा आहे याचा? 100 रुपयाला वाटा आहे. 8 पीस आहेत. आणि मावशी सांगते ह्याला टोळ मासाच म्हणतात. आता सफेद हिरवा तर नाही 100% चोच नाही पुढे. 2-3 जातीचे टोळ येतात. त्यातली ही कुठली जात आहे मला कमेंट करून सांगा. आहे तर टोळ. आता हे नवीन बघायला भेटलं. बोललो ना प्रत्येक मार्केटमध्ये गेल्यावर काहीतरी नवीन बघायला नक्की भेटेल. आणि यांच्याकडे बांगडे आहेत. कसा वाटा बांगड्यांचा? बघा 100 रुपयाला 7 बांगडे आहेत. बांगडे स्वस्त झाले आहेत मार्केटमध्ये. बांगडे खायला पाहिजेत आता. आणि मांदेलीचा वाटा तर 50-50 रुपयाचा आहे. इकडे आहे फलई. कशी फलई? 250 रुपये पाव किलो. 1000 रुपये किलो. किलो घेतले तर 900ला मिळेल. किलो घेतले तर 800 सांगतात दादा. आणि हा चांद पापलेट आहे. चांद मासा कसा वाटा? 100 रुपयाला जवळजवळ 8 पीस आहेत चांद माशाचे. फलई बघा केवढी मोठी आहे. आणि बघा एवढा मोठा तुकडा आहे तो फलईचा आहे. एवढा मोठा. बघा तुकडी पण देता का तुम्ही?
कशी ती बघा, 250 रुपयाचा तुकडा आहे. हा पाव किलोच बसणार आहे हा तुकडाच. म्हणजे 250 रुपये पाव किलो घ्या किंवा तुकडा घ्या, सारखंच होणार आहे ते. फलई आहे. आणि हे हलवे कसे मोठे? 600 रुपयाला एक, 500ला देणार ना. आणि नारबा अख्खा 1000 रुपयाला आहे. बघा हा नारबा मासा आहे जो अख्खा तुम्हाला 1000 रुपयाला मिळेल. चला, मोठे मासे पण आहेत इकडे छोट्या माशांबरोबर. इकडे पण आहे, इकडे पण आहेत मासेवाले, आतमध्ये पण आहेत बरेच. आणि इकडे दिसत आहेत आपल्याला पोपट मासे जास्त दिसत आहेत मार्केटमध्ये. कसं आहे पोपट? नगावर आहे. कसं आहे? 300ला आहे. बघा हा 300 रुपयाला पोपट आहे, हा 400 रुपयाला. आणि इकडे आहे ती माकलं. केवढी मोठी माकलं तुम्हाला दिसत आहेत बघा. कसं आहे माकलं? आपलं तो 500ला आहे. बघा हा 500 रुपयाला माकुल आहे. हा माकुल आहे तो 300 रुपये. आणि बघा हे पाव किलो बघा. आणि हे कापलेला 200 रुपये पाव किलो मिळेल तुम्हाला माकुल. बघा केवढी मोठी माकलं आहे त्या मावशीकडे. बघा इकडे पाकड आहे, 200 रुपये पाव किलो तुम्हाला पाकड मिळेल. माकलं घ्या, पाकड घ्या किंवा कुपा घ्या, 200 रुपये पाव किलोच आहे. आणि कुपे पण मोठे मोठे आहेत आणि ताजे आहेत कुपे याचा एक नंबर. बाकी माकुल बघून खुश झालो आपण. एवढं मोठं माकुल आहे मार्केटमध्ये. 3 संपले बघा. मावशी सांगते 3 संपवले सकाळपासून. म्हणजे कापून विकून खाऊन नाही. आणि कालवांचा वाटा कसा आहे? बघा कालवांचा वाटा आहे तो 200 रुपयाचा. इकडे सुरमई दिसते आपल्याला. ही कशी सुरमई म्हणाले? 1 पीस किलोचं काय नाही. ही कशी किलो? बघा ही 1200 रुपये किलो मोठी सुरमई आहे. आणि ही 600 रुपयानं तुम्हाला मिळेल. 30 वरती आहे पण ही सुरमई. आणि ही कशी देते मोठी? मोठी आहे ती 1000 रुपयाला. ही जवळजवळ किलोच्या आसपासची आहे. बघा सुरमई सध्या महाग आहेत कारण दिसतच नाहीत मार्केटमध्ये. पापलेटं कशी? 600ला 4. बघा 600 रुपयाला 4 पापलेटे मिळतील तुम्हाला. सुरमई पण दिसते आपल्याला. मावशीकडे वागतात. मावशी तिकडे होती त्या स्टॉलवरती, आता इकडे आली. हे कसं देते वागते? कसे देते? बघा 100 रुपयाला हे 4 वागते देते मावशी. 100 रुपयाला वागते. कपले संपले वागते मावशींकडचे. अरे बघा हा वरस मासा आहे. कसा आहे तो? 200ला 3. बघा हा वरस मासा आहे. 200 रुपयाला 3 वरस मासे मिळतील. आणि निवटे आहेत थोडेफार जिवंत पण आहेत. हे बघा हे दिसतात का वळवळत आहेत. कसा वाटा निवट्यांचा? 200 रुपयाला सगळे. बघा 200 रुपयाला सगळे निवटे मिळतील, जिवंत निवटे. इकडे मुशी दिसली आपल्याला. साईज बघा मुशीची केवढी आहे. आणि एक घेतलं तर 200 रुपयाला भेटेल. 2 घेतलं तर 300 रुपयाला मुशी. इकडे माकलं पण आहेत. माकलांचा वाटा कसा आहे? 2च दिसत आहेत. बघा 400 रुपये सांगते पण 300ला देईल आपल्याला माकला. इकडे शिंगटे आहेत 5 आहेत. 100 रुपयाला वाटा मिळेल तुम्हाला 5 शिंगट्यांचा. इकडे हिरवी टोळ आहे लांब तोंड असलेली. आणि ही 300 रुपयाला 1 टोळ आहे. आणि ह्या 100 रुपयाला तुम्हाला ह्या मुश्या मिळतील. इकडे बोट आहेत 100 रुपये वाटा आहे बोट्यांचा. 6 पीस आहेत बोट्यांचे 100 रुपयाला. आणि आत्ता आपण बारीक वरस बघितला 200 रुपयाला 3 होते. आता हा कसा आहे वरस? 1 पीस. बघा 400 रुपयापर्यंत तुम्हाला 1 वरस मिळेल. केवढा मोठा आहे बघा वरस मासा. पण ह्याला काटे खूप असतात ना, ह्याला काटे खूप असतात. वरस मासा आहे. आणि इकडे पण बोयटे आहेत. बोयटे कसं आहे ती? 200 रुपयाला 6 बोट आहेत. इकडे मोठी बोट आहे. आणि डोम्या पण आहे. आणि इकडे डोमी आहे मोठी आहे बघा. 200 रुपयाला 3 आहेत. आणि 100 रुपयाला 3 आहेत. एखादा लावून मिळेल तुम्हाला. इकडे पण आपल्याला मुश्या दिसत आहेत. कशा आहेत मुश्या या? 100ला 1. कोणती पण घ्या ना. बघा 100 रुपयाला 1 आहे मुशी. आणि आपण मगाशी मोठा पाकड कापलेला बघितला, अख्खा नाही बघितला पण छोटा पाकड आपल्याला बघायला मिळतो बघा अख्खा. मगाशी कापलेला आपल्याला 200 रुपये पाव किलो होता. हा अख्खा कसा आहे? बघा 100 रुपयाला अख्खा पाकड. स्वस्त आहे एकदम. हा पाकड स्वस्त आहे 100 रुपयाला. आणि मुशी पण स्वस्त वाटली इकडे. 100 रुपयाला 1 पीस आहे. आणि इकडे चोर बसलेला आहे, चोर बोंबील. कसा आहे तो? बघा 100 रुपयाला 2 आहेत चोर बोंबील. शिरवणे गावच्या मच्छी मार्केटमध्ये म्हणजे आपल्या नेरूळच्या शिरवणे गावचं मच्छी मार्केट. त्यात आपल्याला एक नवीन मासा बघायला मिळालेला आहे. ना हा चप्पल आहे ना हापूस आहे. याचं नाव काय मावशी? हा भाकस. आणि हा नवीन नाही, हा आपला भाकस आहे.
पण ह्याला सिद्धा म्हणतात. आता ह्या ताई आपल्याला सिद्धा सांगतायत, सिद्धा म्हणतात म्हणून. आणि बघा बाकस वेगळा आहे म्हणतात, पण आपल्याला बाकससारखा दिसतो. तुम्ही सांगा कमेंट करून, मी बोललो वेगळा दिसला, हे बरोबर आहे की हा बाकसच आहे ते. बघा साईड बाकी मागणं कलर वेगळा आहे, पुढून थोडा कलर वेगळा आहे, पण काळपट नाही आहे, त्यामुळे बाकस थोडा वेगळाच असणार आहे. फरक तर आहे माशामध्ये, वेगळा तर आहे. सिद्धा मासा म्हणतात ते. तर बघूया कुठला आहे. हे बघा ही काळी वाम आहे, पिवळी तर काय मार्केटमध्ये नाही आहे वाम. काळी वाम आहे 200 रुपये पाव किलो. इकडे पापलेट आहेत 200 रुपयाला 3 पापलेटे मिळतील. पापलेट साईज बघा थोड्या पापलेटांची. असे सगळे छोटे छोटे मासे खूप छान आहेत. आपल्याला घरी जे आपण नेहमी घेतो ना छोटे मासे, ते सर्व तुम्हाला असे मस्त मासे मिळतील. लाल्या मासा लाल लाल दिसतो, डोळा बघा कसा आहे. आणि 100 रुपयाला 2 आहे ते. आणि इकडे रावस पण आहे बघा, 100 रुपयाला 3 रावस आहे ते, छोटेवाले रावस. असे मासे आहेत सगळे. हे बघा हे मोठे आहेत, खाडीतले मोठे आहेत. हे बघा कलर बघा भारी लागतं. म्हणजे चिंबोरी सारखंच करायचं, पण चिंबोरीपेक्षा भारी लागतं. आता कसं दात पाहिजे त्याला मास्क करायला. आपण मास्क खायला दात पाहिजेत कडक असतात म्हणतात. तेच सांगते. कसं देते वाटा? 100चं आहे बघा, अंडेवाल्या ते हे बघा अंडेवाले बघा, मावशीने दाखवलं पण आहे अंडेवाले त्या मोठे. हे बघ सगळं साफसफाई केली, आता जायचं आहे. 100 रुपयाला वाटा देत आहेत. जवळजवळ 6-7 पीस आहेत. आपल्या मटणाला वाटलं तसंच करायचं. तसाच करायचा. बा हे बघा मोठे. तर मी साफ करून देते, फक्त करायचं. बर. आणि हे मास आहे ना, हा आपलं खलबत्ता असतं त्याच्याने फोडायचा. बर. आणि ते मास खायचं. बघा मावशीने आपल्याला सगळं सांगितलेलं आहे क्लिअर काय करायचं ते मुठ्यांचं. आणि बघा इकडे छोटे छोटे शेंडी रावस 200 रुपयाला 4. बघा 200 रुपयाला 4 रावस मिळतील तुम्हाला. शेंडी रावस छोटेवाले रावस, एखादा वाढवून पण मिळेल तुम्हाला. आणि इकडे खापी आहे. खापीचा वाटा कसा आहे? 200 रुपयाला किती? 5 पीस देतात 200 रुपयाला खापी. बघा ही करली आहे, मोठी करली आहे, आणि तुम्हाला 250 रुपयापर्यंत अख्खी करली मिळेल. आणि इकडे सुरमई बघा केवढी मोठी कट झाली. पीसेस बघा केवढे आहे, 200 ग्रॅम ते पाव किलोपर्यंत पीस असेल एकच. बघा पाव किलोचं एक पीस केवढा मोठा आहे बघा. आणि कसं किलो आहे बघा? 600 रुपये अर्धा किलो, 1200 रुपये किलो सुरमई. एवढी मोठी सुरमई आहे. आणि वाम कशी आहे? वाम आहे ती 200 रुपये पाव किलो, 700 रुपये किलो मिळेल तुम्हाला वाम. राणी मासाचा वाटा कसा आहे? 200 रुपयाला 4 राणी मासे मिळतील. 3 दिसतात तुम्हाला, एक लावून मिळेल तुम्हाला राणी मासा. किती झाले हे? अर्धा किलो. 3 पीस आलेत अर्धा किलोमध्ये. अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त झालं आहे, 3 पीस आले ते अर्धा किलोमध्ये. असे मोठे मोठे मासे मिळतील तुम्हाला या ताईंकडे. स्टॉल नंबर आहे 54. हे चांगलं काम आहे, म्हणजे तुम्हाला ओळखायला बरं पडेल कुठे यायचं आहे ते. आणि इकडे सुरमई आहे. सुरमई कशी ही अख्खी? मला ही सुरमई मिळेल 800 रुपयाला. बघा करली इकडे कट करतात, आणि त्यातनं गाबोळी निघालेली अंडा बघा करलीमधनं. ही करली तुम्हाला 250 रुपयाला मिळणार आहे. थोडी मोठी करली आहे बघा. लेपाचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपयाला लेपाचा वाटा आहे. 6 पीस आहेत, 7 मिळतील तुम्हाला, एखादा लावून मिळेल. गाबोळी कुठल्या माशाची आहे? बघा ह्या वामची गाबोळी आहे ही. आणि कसं देते वाटा? बघा 200 रुपये पाव किलो. गाबोळी पण तुम्हाला किलोवर मिळणार आहे. 200 रुपये पाव किलो आहे गाबोळी. असे सगळे मासे आहेत इकडे, आणि मेनली मोठे मासे दिसतात तुम्हाला. आणि आपण बोललो की मार्केटमध्ये पिवळी वाम दिसत नाही, पण आहे, शेवटी दिसली आहे, पण छोटे आहेत पिवळ्या वाम. हे कसे देतात? 50 रुपयाला एक पिवळी वाम आहे. आणि ही काळी वाम पण तुम्हाला 50 रुपयाचीच मिळेल. ही थोडी जाडी पण आहे आणि मोठी पण आहे. आणि काळी वाम मोठी घेतली तर काळीच आहे नाही बघा. 100 रुपयाला तुकडा मिळेल तुम्हाला. आणि इकडे हेकरूचे वाटे लावलेले आहेत. हेकरू मासा पण दिसला आहे शेवटी 50 रुपयाला. हेकरू खूप स्वस्त झाले आहेत, 50-50 रुपयाला हेकरू आहे. पहिला दिवस आहे आज. पहिल्याच दिवशी ब्लॉग बनतो यांचा. 50 नंबर गाळ आहे. आणि खेकडे आहेत. कसा वाट आहे? बघा 100 रुपयाला खेकडे आहे. समुद्री खेकडे आहेत. 2 पीस लावून पण मिळतील तुम्हाला. हे बघा काटेरी मासा आहे. 100 रुपयाला 3 पीस आहेत काटेरी माशांचे. मोठा नरबा मागाशी बघितला आपण, हा छोटा आहे. आणि छोटा करकर आहे पण आहे. आणि हे तुम्हाला जोडीमध्ये 100 रुपयाला मिळतील. बघा असं हे मार्केट आहे शिरवणे गावचं, नेरूळचं. आणि टाईम मी तुम्हाला सांगितलं आहे, सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत.
संध्याकाळचं पण असतं ना? संध्याकाळी पण काही लोक येतात, म्हणजे काही मच्छी विकणारे येतात, त्यामुळे संध्याकाळी पण तुम्ही मासे घेऊ शकता 5 ते 9 मध्ये. आणि वाराच्या दिवशी, स्पेशली वाराच्या दिवशी, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी मोठे मोठे मासे आहेत गोड्या पाण्याचे इकडे. आणि मला वाटतं कटला वगैरे मोठे दिसत आहेत. हे कसा किलो आहे कटला? आता 220 रुपये किलो कटला आहे. बासा 140 रुपये किलो बासा. आणि रोहू आहे तो 180. आणि रूपचंद बघा, रूपचंद आहे तो 160 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. असे गोड्या पाण्याचे मासे पण आहेत ते दिसले तुम्हाला बरेच. बघा ह्या मावशी पण मगाशी बासा कापत होत्या. बासा मासा सुरुवातीला तुम्ही बघितला असेल. आणि एंडला पण आपल्याला हे गोड्या पाण्याचे मासे दिसलेले आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या नेरूळ शिरवणे गावच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.